नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन इन मिनिट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मराठी व्याकरण हा विषय आपण बघत आहोत. स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी भरती यांसाठी अत्यंत उपयुक्त असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण. त्यातील पहिला घटक वर्णमाला हा आपण आज बघणार आहोत. वर्णमालेविषयी हे पहिले प्रस्तावनापर लेक्चर आहे. यात आपण वर्णमालेची बऱ्यापैकी सर्व बेसिक माहिती बघणार आहोत. यानंतर वर्णमाला भाग 2 हा सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड होईल. त्यामध्ये आणखी माहिती तुम्हाला चार्ट स्वरूपात मी सांगण्याचा प्रयत्न करेल. चला मग आजच्या लेक्चरला सुरू करूया. वर्णमाला. तर बघा, वर्ण म्हणजे काय आपण इन जनरल बघतो. वर्ण म्हणजे काय? रंग. सावळा वर्ण, गोरा वर्ण, काळा वर्ण, असं वर्ण म्हणजे काय? रंग. इन शॉर्ट म्हणायला गेलं तर वर्ण म्हणजे काय? कलर. अशा वर्णांची माला. अशा काय? वर्णांची माला. असे वेगवेगळे वर्ण एकत्रित करणे म्हणजे वर्णमाला. अशा रंगांची माला, अशा कलरची माला म्हणजे वर्णमाला. मग ही वर्ण कोणती आहेत? ही आहेत अ पासून न्य पर्यंत. अ पासून न्य पर्यंत जे आपण रंगाच्या स्वरूपात लिहून ठेवलेली आहेत, जी पारंपरिक पद्धतीने चालत आहेत, कृत्रिम आहेत, अशी सगळी अ ते न्य पर्यंतची जे रंग, जे वर्ण आपण एकत्रित लिहून ठेवलेले आहे मित्रांनो, त्याला म्हणतात वर्णमाला. हे वर्णमालेचं पहिलं लेक्चर आहे. यात सर्व बेसिक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. लेक्चर स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. यानंतर तुम्हाला वर्णमाला भाग 2 देखील मी अपलोड करणार आहे. त्यात देखील व्यवस्थित एक्सपांडेड माहिती मी सांगणार आहे. आजच्या लेक्चरला आपण वर्णमाला या प्रस्तावनापर लेक्चरला सुरुवात केली. त्यात वर्ण म्हणजे रंग, कलर. अशा रंग स्वरूपात, कलर स्वरूपात लिहून ठेवलेले अ पासून न्य पर्यंतचे वर्ण म्हणजे काय? वर्णमाला. बघा, लहानपणी तुम्ही शाळेत जात होता तेव्हा काय असायची? बाराखडी असायची. ज्यांनी मराठी व्याकरणाचा अजूक ज्यांना संबंध आला त्यांच्या लक्षात आलं असेल, कालांतराने बाराखडीची 14 खडी झालेली आहे. काहींच्या ते लक्षात देखील नाही. 14 खडीचं आत्ता व्याकरणात आपण 16 खडी देखील बघणार आहोत. बघा, काहींना फक्त 12 खडी माहीत असेल. 12 खडीची 14 खडीही झाली आणि 16 खडीही देखील झाली. त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतो. बघा, वर्ण म्हणजे रंग, कलर. अशा वर्णांची माला म्हणजे वर्णमाला. अ पासून न्य पर्यंत सर्व वर्णांना वर्णमाला म्हणतात. 12 खडी, 14 खडी, 16 खडी ह्या आता वर्णमालेतील अपडेशन आहे. पारंपरिक जी वर्णमाला होती, बघा, जुनी जी वर्णमाला होती, पारंपरिक वर्णमाला होती, त्यामध्ये 48 वर्ण होते. 48 वर्ण कशात होते? पारंपरिक वर्णमालेमध्ये होते. किती वर्ण होते? 48 वर्ण होते. हा प्रश्न आलेला आहे पोलीस भरतीला. आधुनिक वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत? बघा, आधुनिक वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत? तर त्याचं उत्तर आहे 52 वर्ण. हे देखील सगळे वर्ण मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. 52 वर्ण काय आहेत? आधुनिक वर्णमालेतील आहे. मग ही 4 नवीन वर्ण कोणती ऍड झाली ते देखील सांगतो. एकदा तुम्ही बेसिक माहिती करून घ्या. प्रस्तावनापर लेक्चरमध्ये 52 वर्ण आहेत सध्या आधुनिक वर्णमालेत आहे. या आधुनिक वर्णमालेलाच, ह्यांनाच मराठी भाषेतील वर्णमाला, सद्यस्थितीला काय म्हणतात? मराठी भाषेतील वर्णमाला. कोणाला म्हणतात? ह्या 52 वर्णांना, जी की आधुनिक वर्णमाला आहेत. पारंपरिक वर्णमाला किती वर्णांची होती यावर देखील क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे 48 वर्ण. वर्णमालेला सुरुवात केली. आपण वेगवेगळे आवाज काढतो. वेगवेगळ्या, समजा कोकिळेचा आवाज असेल, एखादं गाईचं हंबरणं असेल, किंवा चिमण्यांची चिवचिव असेल, अशा सगळ्यांना काय म्हणतात? ध्वनी म्हणतात, आवाज म्हणतात. किंवा इन जनरल तुम्ही बोलतात त्याला काय म्हणतात? साऊंड म्हणतात. असे काय आहेत? वेगवेगळे आवाज आहेत. वेगवेगळे आवाज आहेत जे आपण ऐकू शकतो, परंतु लिहू शकतो का? आता समजा कोकिळीचा आवाज आहे, कसं काढतात हे शब्दात लिहिता येतं का? त्यांना काय म्हणतात? ध्वनी म्हणतात. किंवा गाईचं हंबरणं आहे, किती हंबरली, किती
त्याची इंटेन्सिटी आपण शब्दात लिहू शकतो का? चिमणीचं चिवचिव करणं शब्दात लिहू शकतो का? नाही. असे वेगवेगळे स्पेसिफिक आवाज आहेत. काय आहेत? स्पेसिफिक वेगवेगळे आवाज आहेत जे आपण शब्दात मांडू शकत नाही. या आवाजांना काय म्हणतात? किंवा या ध्वनींना काय म्हणतात? बघा, कोणाला सुचतंय का? मी लिहितो पुढे. यांना म्हणतात स्वन. काय म्हणतात? स्वन. पुढच्या स्लाइडवर जाण्याआधी परत एकदा ही स्लाइड 1 मिनिटात सांगतो. बघा, पुढच्या स्लाइडवर नवीन टॉपिक सांगणार आहे मी. बघा, आपण वर्णमाला या टॉपिकला सुरुवात केली. वर्णमालेमध्ये वर्ण म्हणजे रंग किंवा कलर, अशा वर्णांची माला, असे यांचं वर्णांचं एकत्रीकरण. कोणते वर्ण? अ पासून न्य पर्यंत या वर्णांचं, या रंगांचं एकत्रीकरण म्हणजेच काय होय? वर्णमाला. आपण जी अभ्यासली 12 खडी, त्याच्यानंतर त्यात अपडेशन झालं, 14 खडी आली आणि आता काय आहे? 16 खडी देखील आहे. म्हणजे पारंपरिक वर्णमालेत 48 वर्ण होते. आत्ताची जी नवीन वर्णमाला आहे त्यामध्ये 52 वर्ण आहे. यामध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे. नंतर वर्णमालेचा जो प्रश्नसंच मी घेणार आहे त्यामध्ये हा प्रश्न सुद्धा आहे की आधुनिक वर्णमालेत किती वर्ण आहेत? त्यात ऑप्शन आहेत 48, 50, 52, 54. तर हा प्रश्न भरतीला येऊन गेलेला आहे आधी, म्हणून मी हा टॉपिक इथे ऍड केला. पारंपरिक वर्णमाला ही 48 वर्णांची होती आणि आधुनिक वर्णमाला ही 52 वर्णांची आहे. या आधुनिक वर्णमालेसच काय म्हणतात? मराठी भाषेतील वर्णमाला. आपण वेगवेगळे ध्वनी ऐकतो, जसे की कोकिळेचा आवाज, हंबरणे, चिवचिव, साऊंड, असे वेगवेगळे आवाज ऐकतो. या आवाजांना काय म्हणतात? स्वन असे म्हणतात. स्वन असे म्हणतात. वर्णमालेची ही प्रस्तावना आपण बघितली मित्रांनो. पुढचं आणखी सांगतो. चला, पुढच्या स्लाइडवर घेतो मी. बघा, एक बेसिक तुम्हाला कळलं वर्ण म्हणजे काय. मला सांगायचं काय होतं की जुन्या लोकांनी जी वर्णमाला लिहिली ती चित्र स्वरूपात लिहिली, ती पिढ्यानपिढ्या कालांतराने चालत राहिली, ती कृत्रिम राहिली, त्याचाच वापर करून भाषेची निर्मिती झाली. मग अशी वर्ण म्हणजे काय? नेमकं वर्ण म्हणजे काय? तर आपण जे मुखावाटे बोलतो, बघा, मुखावाटे बोलल्या जाणाऱ्या, आपल्या मुखावाटे जी आपण मूलध्वनी बोलतो. बघा, काही ध्वनी आपण शब्द स्वरूपात लिहिता येत नाही. मागास सांगितलं हंबरणे, चिवचिव किंवा कोकिळीचा आवाज. मग वर्ण म्हणजे काय? आपल्या मुखावाटे बोलल्या जाणाऱ्या मूलध्वनींना, आपल्या मुखावाटे बोलल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. जे मूलध्वनी आपण बोलतो त्यांना काय म्हणायचं? वर्ण असे म्हणायचं. मागच सांगितलं वर्णाला दुसरं नाव काय? मागच्या स्लाइडमध्ये रेड पेनने लिहून दिलं होतं मी. वर्णाला दुसरं नाव काय? बघा, त्याला दुसरं नाव आहे स्वन. वर्ण म्हणजे काय? स्वन. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, ह्या मूल ध्वनीचं पुन्हा विभाजन होत असेल का? पुन्हा विभाजन होत असेल का? तर त्याचं उत्तर आहे नाही. मूल ध्वनीपासून इतर शब्द अक्षर बनतात. मूल ध्वनीचं विभाजन होत नाही. मूल ध्वनीचं विभाजन हे होत नाही. पुन्हा विभाजन मूल ध्वनीचं होत नाही. वर्णमालेचे प्रस्तावनापर आजचं लेक्चर आहे. वर्णमालेला आपण सुरुवात केली. पुन्हा पुन्हा आठवण करून देतो. या वर्णमालेतील बेसिक गोष्टी आहे ज्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. आणखी एक पुढचा पॉइंट बघूया. आपली ही जी वर्णमाला आहे, ही वर्णमाला मूळची मराठीची नाही. म्हणजे काय म्हणायचंय मला? मूळची मराठी भाषेची वर्णमाला नाही. म्हणजेच आपण वर्णमालेतील वर्णमाला ही दुसऱ्या भाषेकडून घेतलेली आहे. कोणत्या भाषेकडून घेतलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे संस्कृत. कोणती भाषा? संस्कृत. आपण संस्कृत या भाषेकडून वर्णमाला ही उधार घेतली आहे. संस्कृत भाषेची ही मूळची वर्णमाला आहे. मूळची वर्णमाला कुठलची आहे? संस्कृत भाषेची आहे. मग वर्णमाला म्हणजे काय? अ पासून न्य पर्यंत, अ पासून
ने पर्यंत जी काही मुळाक्षरे आहेत, अ पासून न्य पर्यंत जी काही मुळाक्षरे आहेत त्यांना काय म्हणायचं? वर्णमाला म्हणायचं. काय म्हणायचं? वर्णमाला. बरं, हे सांगितलं कोणी आपल्याला अ पासून न्य या मुळाक्षरांना वर्णमाला म्हणायचं? तर त्याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. मागच्या लेक्चरमध्ये मी यावर सांगितलेलं आहे तुम्हाला. दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं एक वैशिष्ट्य सांगितलं. बघा, आहे का लक्षात? दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या बाबत काय विशेष आहे? तर अ पासून न्य या मुळाक्षरांना वर्णमाला म्हणायचं असं कोण म्हणलं? दादोबा पांडुरंग तरखडकर. परंतु दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल मी मागच्या लेक्चरला एक महत्वाची बाब सांगितली होती. काय होती ती? ज्यांनी मागचं लेक्चर केलं मराठी भाषेचं पहिला घटक मराठी भाषा, त्यांच्या लक्षात आलं असेल मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकरांना काय म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी. यांनीच सांगितलं. काय सांगितलं? की अ पासून न्य या मुळाक्षरांना काय म्हणायचं? वर्णमाला म्हणायचं. मला तुमच्यासाठी अजून एक क्वेश्चन आहे. मराठी भाषेचे शिवाजी कोण? बघा, कमेंटमध्ये सांगा. मराठी भाषेचे शिवाजी कोण? मराठी भाषेचे जॉन्सन कोण? मराठी भाषेचे नाट्यछटाकार कोण? बघा, कन्फ्युजन होतंय की डायरेक्ट तुम्हाला उत्तर येतं कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर. मी 2-1 उत्तर सांगितली, पण यातील शिवाजी कोण आणि जॉन्सन कोण? मराठी भाषेचे नाट्यछटाकार कोण? हे 3 प्रश्नांची उत्तरे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. बघा, पहिला प्रश्न मी एक उत्तर सांगितलं तुम्हाला. मी काय सांगितलं? बघा, मराठी भाषेचे मराठी भाषेचे पाणिनी कोण? दादोबा पांडुरंग तरखडकर. तर मराठी भाषेचे शिवाजी कोण? हा एक प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. दुसरा प्रश्न काय सांगितला? पहिला प्रश्न मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर. तर दुसरा प्रश्न मराठी भाषेचे शिवाजी कोण? तिसरा प्रश्न मराठी भाषेचे जॉन्सन कोण? आणि मराठी भाषेचे नाट्यछटाकार कोण? या 3 गोष्टींची उत्तरं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये द्या. बघा, आपण वर्णमालेची प्रस्तावना पर लेक्चर बघत आहोत. अ पासून न्य पर्यंत जी मुळाक्षरे आहेत त्यांना काय म्हणतात? वर्णमाला. असं कोण म्हणलं? दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर हे कोण आहेत? मराठी भाषेचे पाणिनी आहेत. हा एक मुद्दा आपण इथे बघितला. चला पुढचा मुद्दा बघू. तर वर्णमालेची व्याख्या आपण बघत होतो. मुखावाटे बोलल्या जाणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. तर बघा, पुढे मी आणखी एक लिहितो. दैनंदिन कामकाज आपलं जे दैनंदिन कामकाज आहे ते व्यवस्थित चालावं, आपलं दैनंदिन कामकाज व्यवस्थित चालावे यासाठी ज्या ध्वनींना आपलं दैनंदिन कामकाज व्यवस्थित चालावं यासाठी ज्या ध्वनींना मान्यता मिळाली आहे आपलं दैनंदिन कामकाज व्यवस्थित चालावं यासाठी ज्या ध्वनींना मान्यता मिळाली आहे त्या ध्वनींच्या किंवा वर्णांच्या समूहाला वर्णमाला, वर्णांच्या समूहाला वर्णमाला असे म्हणतात. इथे एक शब्द ऍड करायचा राहिला माझा, दैनंदिन भाषेचं कामकाज म्हणू आपण. बघा, 1-2 मिनिटात परत ही स्लाइड पूर्णतः एक्सप्लेन करतो मी टॉप टू बॉटम. ज्यांना लिहायचं ते लेक्चर इथं पॉज करून लिहून घेऊ शकता, किंवा ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा, काही विद्यार्थी स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेतात, ते काढून घ्या आणि स्वतःकडे सेव्ह करून ठेवा. म्हणजे रिव्हिजनच्या वेळेस तुम्हाला सोपं जाईल. प्रत्येक स्लाइड ही पूर्णतः रिवाइज करायला सोपं जाईल. ज्यांना लिहायचं नाही त्यांनी स्क्रीनशॉट सेव्ह करा आणि जेव्हा मोकळ्या वेळात असेल तेव्हा ते वाचत जा. बघा, टॉप टू बॉटम सांगतो पुन्हा एकदा. वर्ण म्हणजे काय? आपण जे मुखावाटे बोलले जाणारे मूल ध्वनी यांना काय म्हणतात? वर्ण असे म्हणतात. वर्णांना दुसरं संस्कृत मधलं नाव काय आहे?
वर्णांनाच दुसरं संस्कृत मधलं नाव आहे स्वर्ण. मूलध्वनी बघा हे का लिहिलं आहे, मूलध्वनींचं पुन्हा विघटन होतं का, मूलध्वनींचं पुन्हा ब्रेकडाऊन होतं का, नाही. तर वर्णमाला ही मूळची मराठी भाषेची नाही, वर्णमाला आपण संस्कृत कडून उधार घेतली आहे. मूळ वर्णमाला ही संस्कृत पासून आली आहे. वर्णमाला म्हणजे काय, अ पासून न्य पर्यंत जी काही मुळाक्षरे आहेत यांना काय म्हणतात, वर्णमाला असे म्हणतात. असे कोण म्हणले त्यांना, वर्णमाला दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल एक विशेषण सांगायचं म्हणलं तर मराठी भाषेचे पाणिनी आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. चला पुढची उत्तर देखील मी सांगून देतो. मराठी भाषेचे शिवाजी हे आहेत विष्णुशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे जॉन्सन हे आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर. त्यानंतर मराठी भाषेचे नाट्यछटाकार हे आहेत श का गर्गे. बघा चारही क्वेश्चन जे फ्रेम होण्यासारखे होते, जे मी तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये उत्तर द्या म्हणलं त्याची देखील मी उत्तर सांगून दिली. इथे लक्षात ठेवा मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत, दादोबा पांडुरंग तरखडकर. दैनंदिन भाषेचं कामकाज व्यवस्थित चालावे यासाठी ज्या ध्वनींना मान्यता मिळाली आहे त्या ध्वनींच्या समूहाला किंवा त्या वर्णांच्या समूहाला काय म्हणतात, वर्णमाला असे म्हणतात. अ पासून न्याला काय म्हणतात, वर्णमाला म्हणतात. हे आपण वर्णमालेची डेफिनेशन बघितली. ज्यांना लिहायचं त्यांनी लिहून घ्या किंवा ज्यांना स्क्रीनशॉट मारायचा ते पॉज करून मारून घेऊ शकतात. चला पुढे बघू आपण. बघा मागच्या 2 स्लाइड पासून आपण ध्वनी आणि वर्ण याबद्दलच माहिती बघत आहेत. मग नेमकं ध्वनी आणि वर्ण यातला फरक काय, ध्वनी म्हणजे काय आणि वर्ण म्हणजे काय यातला नेमका फरक बघू आपण. एक 2-3 टॉपिक आहे, 2-3 टॉपिक म्हणजे 2-3 मुद्दे आहेत तेवढं सांगतो. आपल्या बोली भाषेत जे आपण वापरतो त्यांना काय म्हणतात, ध्वनी असे म्हणतात. बोली भाषेत म्हणजे येणारा वेगवेगळ्या ठिकाणचा आवाज, जसे की हंबरणे, चिवचिव करणे, कोकिळेचा आवाज, वेगवेगळे असे आवाज आहेत ज्यांना आपण कागदावर लिहू शकत नाही, त्यांना काय म्हणतात, ध्वनी म्हणतात. परंतु वर्ण नाही. वर्ण काय आहेत, वर्ण हे ऑलरेडी लिहिलेले असतात. बघा मित्रांनो, वर्ण ऑलरेडी लिहिलेले असतात. हे ध्वनी आपल्याला लिहिता येत नाही. इथं नंबर देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पहिला मुद्दा, वर्ण लिहिलेले असतात, ध्वनी आपण बोली भाषेत वापरतो ते लिहिलेले नसतात. त्याच्यानंतर काय असतं, त्या ध्वनींमध्ये चेंज होतो, फ्लेक्झिबल असतात ते. बघा गाईचं हंबरणं कमी जास्त होऊ शकतं, कोकिळा काही वेळ जास्त आरडू शकते, काही वेळ कमी आरडू शकते. असं चिवचिव चिमणीचा आवाज हे काय आहे, फ्लेक्झिबल आहे, चेंजेबल आहे, यामध्ये बदल होऊ शकतो. तसं वर्णांचं आहे का, नाही. वर्ण फिक्स लिहिलेले आहेत, पारंपरिक लिहून ठेवलेले आहेत, तेच आपण स्टडी करणार आहोत पुढे जाऊन. ते काय आहेत, वर्ण आहेत, ध्वनी नाही. ध्वनी काय आहेत, चेंजेबल आहेत. काही जण म्हणतील सरांनी इंग्लिशमध्ये लिहून दिलं, मराठीत लिहून देतो. ध्वनीमध्ये काय होतं, बदल होतो. वर्णांमध्ये काय होतं, बदल होत नाही. बदल नाही. का होत नाही बदल, लिहिलेले असतात. काय असतात, इथे लिहून ठेवतो, ते ऑलरेडी काय आहेत, लिहिलेले आहे, म्हणून त्यामध्ये बदल होत नाही. ध्वनींमध्ये बदल होतो. म्हणजेच ध्वनी काय आहे, जिवंत स्वरूपात आहे, जिवंत आहे. वर्ण काय आहेत, वर्ण जिवंत नाहीत, वर्ण आहेत प्रवाही, पिढ्यानपिढ्या कालांतराने चालू आहेत, ते वर्ण प्रवाही आहेत. इथं ध्वनी काय आहे, परिवर्तनशील, ज्यांच्यात परिवर्तन होऊ शकते, बदल होऊ शकतो, म्हणजे ध्वनी काय आहेत, परिवर्तनशील. तसं वर्ण नाही. वर्ण कसे आहेत, आर्टिफिशियल, कृत्रिम, ते रंगवून ठेवले, लिहून ठेवले, तेच आपण पुढं स्टडी करू राहिलो, त्यांना काय म्हणतात, वर्ण असे म्हणतात. बघा छोटासा मुद्दा होता, एवढं काही विशेष नव्हतं, पण इन जनरल तुमच्या लक्षात यावं ध्वनी आणि वर्णातला फरक म्हणून 3-4 टॉपिक मी इथं सांगितले. बघा आता पुढं बघूया आपण वर्णमालेतील काही बेसिक गोष्टी. अक्षर. अक्षर म्हणजे काय, अक्षर या शब्दाचा अर्थ काय होतो, कधीही नष्ट न होणार, अमर, अमरत्व असणार, कायमस्वरूपी टिकणार म्हणजे काय, अक्षर. अशा अक्षराचा उच्चार कसा होतो, पूर्ण होतो, पूर्णपणे उच्चार होतो. बघा पूर्णपणे
उच्चार ज्याचा केला जातो त्याला काय म्हणतात? अक्षर असे म्हणतात. ही बेसिक गोष्ट आहे वर्णमालेतली. अक्षर म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं मी. त्यानंतर आहे शब्द. बघा, शब्द म्हणजे काय? ह्याच अक्षरांचा अर्थपूर्ण समूह. ह्याच अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे काय? शब्द. शब्दांचं काय आहे विशेषण? त्यांचा स्वतःचा अर्थ असतो, वेगळा असा स्वतःचा अर्थ त्यांना असतो. शब्दाला वेगळा असा स्वतःचा अर्थ असतो, अक्षराला तसं नसतं मित्रांनो. तुम्हाला उदाहरणा स्वरूपातही देखील मी सांगतो, एकदा तुम्ही ही बेसिक माहिती घ्या. इथं तो जागा मी शेजारीच उदाहरण देतो त्याचं, अक्षर आणि शब्दांचं. शब्दाचं जे मूळ रूप असतं त्याला म्हणतात प्रकृती, आणि त्याला लिंग प्रत्यय विभक्ती विचार लावले तर त्याला म्हणतात विकृती. शब्दाची रूप आहेत प्रकृती आणि विकृती. अक्षर बघितलं, अक्षरापेक्षा मोठं शब्द, शब्दापेक्षा मोठं काय असतं? वाक्य. वाक्य म्हणजे काय? वाक्य म्हणजे मित्रांनो पूर्ण अर्थाचे बोलणे, याला काय म्हणतात? वाक्य म्हणतात. अर्थपूर्ण बोलणे किंवा पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजेच काय? वाक्य होय. जे आपण अर्थपूर्ण बोलतो, काही त्या शब्दांची व्यवस्थित मांडणी करून व्यवस्थितपणे बोलतो, त्याला काय म्हणतात? वाक्य असे म्हणतात. वाक्यानंतर काय येतं? वाक्यानंतर येतं व्याकरण. वाक्यांची व्यवस्थित रचना म्हणजे काय? व्याकरण. व्याकरणाची काय डेफिनेशन येईल मग? वाक्यरचना किंवा आपण जी बोलतो ती भाषा कशी असावी, कशी असावी यांचे स्पष्टीकरण देणारं शास्त्र किंवा यांचे स्पष्टीकरण ज्यात असते, याचे स्पष्टीकरण काय? ज्यात असते त्यास काय म्हणतात? व्याकरण असे म्हणतात. बघा, मी सांगितलं तुम्हाला अक्षर, शब्द, वाक्य आणि व्याकरण म्हणजे काय. ह्या गोष्टी आपण बघितल्या. अक्षर म्हणजे नष्ट न होणारं, ज्याचा पूर्णपणे उच्चार होतो. शब्द म्हणजे अक्षरांचा अर्थपूर्ण समूह, स्वतःचा असा त्यांना स्पेसिफिक अर्थ असतो. बेसिक नॅचरल शब्द म्हणजे काय? प्रकृती, आणि त्यात आपण वेगवेगळे बदल केले, त्याला विभक्ती, लिंग प्रकार वगैरे लावले तर त्यापासून शब्दाची काय होते? विकृती. पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण बोलणे म्हणजे वाक्य. अशा वाक्यांची व्यवस्थित रचना, वाक्यरचना किंवा भाषा कशी असावी हे शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण, किंवा याचे ज्याच्यात स्पष्टीकरण असते म्हणजे व्याकरण. बघा, इथे तुम्हाला सांगतो, एक बेसिक गोष्ट सांगतो. सॉरी, थोडी तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे बेसिक गोष्ट सांगतो. बघा, लक्षात या. सगळ्यात खाली असतात, इथून लिहितो म्हणजे इथून तुम्हाला वर बरोबर लक्षात येईल. सगळ्यात खाली असतात ध्वनी, वेगवेगळे आवाज. त्या ध्वनींना एक मूर्त स्वरूप जे दिलं जातं त्यापासून बनतात मूलध्वनी. काय बनतात मित्रांनो? सगळ्यात बेसिक आहेत ध्वनी, त्यानंतर असतात मूलध्वनी. मूलध्वनींपासून पुढे बनतो अक्षर. मूल ध्वनीपासून बनते अक्षर. अक्षरांचं व्यवस्थित मांडणी केली तर त्या अक्षरापासून बनतो शब्द. बघा, त्या अक्षरापासून शब्द बनतो, आणि अशा शब्दांची व्यवस्थित रचना, अर्थपूर्ण रचना म्हणजे वाक्य, आणि वाक्यांचं व्यवस्थित स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजेच व्याकरण. बघा, हे असं आहे. सगळ्यात बेसिक, सगळ्यात खाली आहे ध्वनी. ध्वनींपासून बनतात मूलध्वनी, मूलध्वनींपासून अक्षर, अक्षरांपासून शब्द, शब्दापासून वाक्य, आणि वाक्यापासून व्याकरण. याचं उदाहरण देखील देतो बघा, तुम्हाला इथं लगेच लक्षात येईल. ध्वनी म्हणजे काय? ध्वनींचं तुम्हाला वेगवेगळे उदाहरणं देतो. कोकिळेचा आवाज. कोकिळेचा आवाज जो असतो तो तुम्ही कागदावर लिहू शकतात का? नाही. तो ध्वनी आहे, तुमच्या कानावर पडतो, मूर्त स्वरूपात पडतो. किंवा गायीचं हंबरणं. गायीचं जे हंबरणं आहे ते काय आहे?
ध्वनी आहे. मूलध्वनी कोणते असतात? मूलध्वनी समजा आता एक मूलध्वनी आहे, जो असा उच्चार केला आपण न, अ, हे काय आहेत? मूलध्वनी आहेत. यामध्ये काय आहेत? अक्षर नाही आहे, मूलध्वनी आहे. यांचं पुन्हा विघटन होत नाही. समजा र, हे काय आहे? मूलध्वनी आहे. श, श असा लिहिला तर तो पाय मोडला तर त्याचं परत विघटन होत नाही मित्रांनो. म्हणून त्यांना काय म्हणतात? मूलध्वनी. त्यांना अक्षर स्वरूपात कसं लिहिलं जातं? श हे अक्षर आहे बघा, श हे अक्षर आहे, न अक्षर आहे, रे अक्षर आहे. असे वेगवेगळे अक्षर आहेत. ही अक्षर स्वरूपात लिहिलेली आहेत. परंतु ह्या अक्षराला काही अर्थ आहे का? नाही. म्हणजेच अक्षरांचा अर्थपूर्ण समूह जेव्हा बनतो, हे बघा इथं लिहिलंय मी, अक्षर नष्ट न होणारे पूर्णपणे उच्चार. यांचा उच्चार काय आहे? पूर्ण आहे, परंतु याला अर्थ नाही. हे कशापासून बनलेले आहेत? मूलध्वनीपासून बनलेले आहेत. श, न, रे यांना काही अर्थ आहे का? नाही. परंतु जेव्हा आपण त्यांना व्यवस्थित अर्थपूर्ण स्वरूपात ऍडजस्ट करतो तेव्हा त्याचा बनतो शब्द. शब्द, अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे शब्द. बघा परीक्षेला ऑलरेडी यात खूप बेसिक गोष्ट आहे, परंतु विद्यार्थ्यांचं खूप कन्फ्युजन होतं. अक्षरापासून काय बनतो? शब्द बनतो. अक्षर मोठा की शब्द? तर उत्तर शब्द. अक्षरांचा अर्थपूर्ण समूह. आता श, न, रे यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. बघा नाव बनतं न, रे, श. झाला अर्थपूर्ण समूह. झाला का? अक्षरांचा अर्थपूर्ण समूह झाला, शब्द तयार. न, रे, श. आता बघू पुढचं वाक्य म्हणजे काय. बघा वाक्य म्हणजे काय. आपण बघितलं आधी, अक्षर नष्ट न होणारे पूर्णपणे उच्चार. काय आहे? श अक्षर आहे, न अक्षर आहे, रे आहे. त्यानंतर शब्द, अक्षरांचा अर्थपूर्ण समूह. या अक्षरांचा अर्थपूर्ण समूह बनवला आपण न, रे, श. नरेश शब्द बनवला. कशापासून? ह्या अक्षरांपासून बनवला. आता पुढचं काय आहे? पूर्ण अर्थाचं बोलणं. आता पूर्ण अर्थाचं बोलणं बघा म्हणजे वाक्य होईल. आता नरेश पासून आपण वाक्य बनवू. काय वाक्य बनलं बघा? नरेश सर खूप छान शिकवतात. हे झालं काय? वाक्य झालं. कशापासून झालं? शब्दांपासून. वेगवेगळ्या शब्दांचं आपण एकत्रीकरण केलं. सर खूप शिकवतात, छान, नरेश, हे काय आहेत? वेगवेगळे शब्द आहेत. चला 2 मिनिटात पुन्हा तुम्हाला टॉप टू बॉटम सांगतो. ध्वनी म्हणजे काय? कोकिळेचा आवाज किंवा हंबरणं यापासून वेगवेगळे मूल ध्वनी बनतात. जसं की न, अ, र, श. त्यापासून काय बनतात? अक्षर. मूल ध्वनींपेक्षा मोठे आहेत अक्षर. अक्षर कोणते? श, न, रे असे वेगवेगळे अक्षर आहेत. अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे शब्द. बघा शब्द बनला आहे नरेश. या शब्दापासून एक पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजे काय बनतं? वाक्य. वाक्य काय आहे? नरेश सर खूप छान शिकवतात. हे असा याचा संदर्भ आहे. ज्यांना लिहायचं त्यांनी लिहून घ्या, नाहीतर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता मित्रांनो. पुढच्या स्लाइडवर पुढचा टॉपिक एक्सप्लेन करतो. यात मला सांगायचं एवढंच होतं की ध्वनी, मूलध्वनी, अक्षर, शब्द आणि वाक्य यातला डिफरन्स तुम्हाला कळाला पाहिजे. यापासून ही सिक्वेन्स महत्वाची आहे. ध्वनी म्हणजे काय? मूलध्वनी म्हणजे काय? अक्षर, शब्द, वाक्य आणि व्याकरण हे तुम्हाला बेसिक कळायला पाहिजे. यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे पोलीस भरतीला. बऱ्याच वेळा खालीलपैकी शब्दाची डेफिनेशन, वाक्याचे डेफिनेशन विचारतात. त्याच्यामुळं ही स्लाइड घेणं, हा टॉपिक घेणं मला गरजेचं वाटलं. चला पुढच्या मेन मुद्द्याला आपण सुरुवात करू. आता आपण आलोय आपल्या मुख्य मुद्द्यावर. मुळाक्षरे किंवा ज्याला आपण आजच्या लेक्चरचा टॉपिकचा पहिला भाग म्हणणार आहोत, वर्णमाला. किंवा मित्रांनो त्याला असं देखील म्हणतात, अक्षरमाला. तिन्हीपैकी काहीही म्हणा, तिन्हींचा अर्थ एकच आहे. मुळाक्षरे, वर्णमाला किंवा अक्षरमाला, तिन्हीपैकी तुम्हाला जे काही सोयीस्कर वाटेल तसं म्हणा. ते सर्व मी आत्ता इथं आपण या स्लाइडमध्ये आपण एक्सप्लेन करणार आहोत. बघा अक्षरमाला, अ पासून न्य पर्यंत. काय? अ पासून न्य पर्यंत यांना काय म्हणतात? अक्षरमाला म्हणतात. आधी किती वर्ण होते? मागं बघितलं 48. आता किती आहेत? आता 52 आहे. हे असे टोटल किती? 52 मुळाक्षरे आता आपण इथे बघणार आहोत मित्रांनो. चला 1 बाय 1 मी तुम्हाला सर्व सांगतो. पुन्हा एकदा बेसिक पासून लक्ष द्या. पूर्ण स्लाइडवर
मुळाक्षरे ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करू आपण, वर्णमाला ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करू. वर्णमाला बघा, मी बोलतो देखील आणि लिहितो देखील, तुमचं फक्त बोर्डकडं पॅनलकडं लक्ष राहू द्या. अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ए, ओ, औ, आहा. बघा आहा लिहिताना जरा चूक झाली. इथं काय लिहिलं मी? अ, आ, ई, उ, ए, आ, औ, आहा. किती झाले? 4 आणि 4 8 आणि 4 12. ही काय होती? 12 खडी होती. अ, आ, ई, उ, ए, आ, औ, आहा. अशा स्वरूपात इथं ह्या दोघांचं स्पष्टीकरण मला तुम्हाला, हे दोघं अनुस्वार आणि विसर्ग आहे यांचं सेपरेट स्पष्टीकरण देतो. त्यामुळं हे फक्त तुम्हाला लक्षात यावं म्हणून लिहिली. यांचं सेपरेट स्पष्टीकरण देतो मी तुम्हाला, अनुस्वार आणि विसर्ग यांचं. फक्त एवढं लक्षात ठेवा, अ, आ, ई, उ, ए, आ, औ. किती झालेत? 4 आणि 4 8 आणि 2 10. बघा मित्रांनो, 10 झालेत. त्यानंतर मी आणखी लिहितो पुढचे. रु, लुरु, रु, लुरु. त्यानंतर आ आणि अ. लु, रु, लुरु, आ आणि अ. उच्चार अवघड आहे, माझं सुद्धा फंबल होतं, तुमचं देखील होईल, काही हरकत नाही, हळूहळू प्रॅक्टिसने येतं. सांगण्याचा उद्देश काय आहे? मी 10 आणि 4 असे वेगळे का लिहिले? अ, आ, ई, उ, ए, आ, औ, रु, लुरु, आ आणि अ. ह्या 10 आणि 4 असे वेगळे लिहिले, कारण की ही पहिली 10 आहे, ही लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. ही 4 जी आहे ती थोडी वेगळी आहे. तुम्ही जो सुरुवातीला पहिल्यांदाच बघतोय, जुन्या विद्यार्थ्यांचा नाही विषय, त्यांच्यासाठी हे मी बायफर्गेशन केलं. या 10 आणि 4 ह्या दोघांच्या एकत्रीकरणातून जे 14 बनतात, ह्या 14 काय म्हणतात? स्वर म्हणतात. हे 14 काय आहेत? स्वर आहेत. स्वर, स्वरादी, व्यंजन, विशेष संयुक्त व्यंजन, हे सर्व मी तुम्हाला शिकवणार आहे. फंबल झालो, सॉरी. स्वर, स्वरादी, व्यंजन, विशेष संयुक्त व्यंजन, त्यांची उच्चार स्थानं ही सगळी तुम्हाला मी शिकवणार आहे. आजचं प्रस्तावना लेक्चर आहे, तुम्हाला फक्त मुळाक्षर आणि वर्णमालेची ओळख करून देणार आहे. पारंपरिक वर्णमालेत 48 होते, नवीन वर्णमालेत, आधुनिक वर्णमालेत 52 आहेत, ती आपण इथं बघणार आहोत. अ, आ, ई, उ, ए, आ, औ, रु, लुरु, आ आणि अ. हे सगळे काय आहेत? 14 स्वर आहे. ही 10 प्लस 4 ही काय झाली? 14 स्वर झाली. याच्यानंतर पुढे बघू. या 14 स्वर नंतर जे इथं मी खोडलं होतं, काय खोडलं होतं? अम आणि आहा. अम आणि आहा. ही काय किती झाली? ही 2 झाली. यात बघा, यात अम आणि आहा. अमला काय म्हणतात? अनुस्वार म्हणतात. हा इथं वरती दिलाय अनुस्वार. आणि आहाला काय म्हणतात? विसर्ग. आपण श्वास सोडतो म्हणून याला काय म्हणतात? विसर्ग. या सगळ्यांचं स्वर, स्वरादी, व्यंजन, विशेष संयुक्त व्यंजन यांच्या सगळ्यांबद्दल डिटेल माहिती मी सांगणार आहे. वर्णमालेच्याच भागात ती अपलोड होणार आहे. परंतु आता आपण वर्णमालेची तोंड ओळख करत आहोत. हे स्वर झाले 14. अम आणि आह हे काय आहेत? काय आहेत मित्रांनो? कोणाला येतं का उत्तर? अम आणि आहा हे काय आहेत? स्वरादी आहेत. स्वरांच्या एंडिंगला येतात. किती आहेत? किती आले बघा, इथं ग्रीन मध्ये लिहायचं राहिलं. 2 स्वरादी, अम आणि आहा. बघा लक्षात ठेवा, स्वर, स्वरादी सांगितले मी तुम्हाला. स्वर कोणते? अ, आ, ई. अशा प्रकारची 10 सोपी, 4 अवघड, टोटल 14. अम आणि आहा किती झाली? 2 झाली स्वरादी. पुढच्या स्लाइडवर हे लक्षात ठेवा. हेच मी पुढे घेणार, फक्त इथं लिहिणार नाही, तिथं जागा जरा जास्त लागेल मित्रांनो. त्याच्यामुळे पुढच्या स्लाइडवर आपण व्यंजन घेऊ. काय घेऊ? व्यंजन बघू. व्यंजन सुद्धा बघा, मी टॉप टू बॉटम व्यंजन लिहितो. लक्ष द्या इकडं. स्वर म्हणजे काय? स्वरादी म्हणजे काय? ह्या सगळ्या गोष्टी व्याख्येसह मी तुम्हाला सांगणार आहे.
परंतु हे बेसिक तुमच्या लक्षात यावं म्हणून मी एकदा ओळख करून देतो तुम्हाला. क ख ग घ ड, ड थोडा बाजूला लिहिला. च छ ज झ त्र, च छ ज झ त्र. त्यानंतर ट ठ ड ढ न, ट ठ ड ढ न. त्यानंतर त थ द ध आणि न, त थ द ध न. त्यानंतर प फ ब, ब नंतर भ, ब ब भ म. बघा त्यानंतर य र ल व, श श स, श श स. त्यानंतर ह, ह नंतर ळ, ळ नंतर क्ष आणि न्य. बघा श आणि न्य इथं लिहितो, क्ष आणि न्य. मागच्या स्लाइडवरची काउंटिंग लक्षात ठेवा. आपण बघितलंय बघा, आपण व्यंजन बघतोय. व्यंजन कोणती? क ख ग घ ड च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ आणि दोन इथं लिहिली क्ष आणि न्य. वाचायला ऐकायला लहान मुलासारखं वाटत असलं तरी याच्यावर प्रश्नपत्रिकेत प्रश्न फिक्स असतात, म्हणून एकदम ध्यान लावून अभ्यास करायचा. पूर्ण वर्णमाला ही पाठच पाहिजे, याचं वैशिष्ट्य तुम्हाला इथं सांगतो बघा. ही किती झाली बघा बरं मित्रांनो. ह्या लाईनला 5 5 5 5 5 किती झाली? 5 1 5 10 5 1 15 5 21 आणि 5 5 25 किती झाली? 25 झाली. परंतु आपण जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असेल की वर्णमालेत व्यंजन किती आहेत? 34 आहेत. इथं किती झालेत? 25च झाले. सांगतो ते देखील 25 झाले. बघा किती झाले? 25 झाले टोटल. हे 25 जे आहे यांना काय म्हणतात? व्यंजनच म्हणतात, परंतु त्यातही त्यांना स्पर्शीय व्यंजन म्हणतात. हे दुसऱ्या भागात पूर्ण एक्सप्लेन करणार आहे मी. यांना स्पर्शीय व्यंजन म्हणतात किंवा वर्गीय व्यंजन म्हणतात. वर्गीय का म्हणतात ते देखील लगेच सांगतो. वर्गीय व्यंजने देखील म्हणतात. का म्हणतात? कारण की हा बघा, ही जी लाईन आहे ही क ची लाईन आहे. ही क क्रेडिट घेतो. क चा वर्ग, च चा वर्ग, च ची लाईन, ट चा वर्ग, ट ची लाईन, त चा वर्ग, प चा वर्ग, म्हणून यांना काय म्हणतात? वर्गीय व्यंजने. तुम्हाला जर प्रश्न आला वर्णमालेत वर्गीय व्यंजने किती, तर त्याचं उत्तर राहील 25. किंवा वर्णमालेत स्पर्शीय व्यंजने किती, तर त्याचं उत्तर राहील 25. बघा ही सगळी 25 व्यंजनं झाली. त्यानंतर य र ल व, काय? य र ल व यांना काय म्हणतात? अर्धस्वर म्हणतात. बघा मी इथे लिहितो, यांना म्हणतात अर्धस्वर. किती झाली ती? 4. 4 जी आहेत ती अर्धस्वर आहेत. ही 25 जी आहेत ती किती काय झाली? स्पर्शीय व्यंजने. पंचवीस स्पर्शीय व्यंजने झाली, 4 अर्धस्वर झाली. त्यानंतर ही 3 श श आणि स यांना काय म्हणतात? यांना म्हणतात उष्मे. 3 उष्मे. उष्मे म्हणजे काय? यांच्या उच्चाराच्या वेळेस श श स च्या वेळेस माणूस उष्म हवा बाहेर सोडतो, म्हणून त्यांना काय म्हणतात? उष्मे म्हणतात. तोंडावाटे जी ब्रीदिंग करतो आपण, हवा बाहेर सोडतो, त्यामुळे त्यांना काय म्हणतात? उष्मे असे म्हणतात. त्यानंतर पुढचा वर्ण आहे ह. हा एकच वर्ण आहे, याला म्हणतात महाप्राण. ह च्या उच्चाराच्या वेळेस खूप मोठी हवा ही आपल्या शरीरातून तोंडावाटे बाहेर सोडली जाते, त्याला काय म्हणतात? महाप्राण म्हणतात. लक्षात ठेवा, ह हा इम्पॉर्टंट वर्ण आहे. ळ देखील इम्पॉर्टंट वर्ण आहे. र देखील इम्पॉर्टंट आहे. एंडिंगला सांगतो मी काय इम्पॉर्टंट आहे. ह काय आहे? ह हा महाप्राण आहे. त्याच्यानंतर ळ बघूया. बघा त्याचा पुढचा आहे ळ. ळ हा एक वर्ण. ळला म्हणतात द्राविडियन वर्ण.
द्राविडियन वर्ण, द्राविडियन वर्ण कोणतं विचारलं किंवा स्वतंत्र वर्ण कोणता विचारला तर त्याचं उत्तर एकमेव लिहायचं, ळ म्हणून लिहायचं मित्रांनो. ळ हा तो वर्ण आहे द्राविडियन आणि स्वतंत्र वर्ण. क्ष आणि न्यला मी जरा वर घेतो इकडं. क्ष आणि न्य. बघा, श आणि न्यला म्हणतात विशेष संयुक्त व्यंजने. श आणि न्य काय आहे? विशेष संयुक्त व्यंजने. यांना विशेष संयुक्त व्यंजन का म्हणतात? बाकीच्या व्यंजनांची फोड केली तर ते स्वर स्वरादीचा काय घेतात? सपोर्ट घेतात. यांचं तसं नाही आहे. यांची फोड बघा, श ची फोड कशी होते सांगता येईल का कोणाला? इथे लिहून दाखवतो मी. श ची फोड होते क हे व्यंजन, त्याचा पाय मोडला जातो, परत श हे व्यंजन, यापासून बनतो क्ष, क्षत्रियाचा क्ष. आणि न्य कसा बनतो? न्य मध्ये 3 आहेत, द, न प्लस य, यापासून न्य बनतो. म्हणून त्यांना म्हणतात विशेष संयुक्त व्यंजने. किती झालेत बघा? ते झालेत 2. विशेष संयुक्त व्यंजने किती झालेत? 2. परंतु मी सुरुवातीला सांगितलं होतं की व्यंजनांची संख्या किती आहेत? व्यंजनांची संख्या किती आहेत? 34 आहे. मग इथे 34 व्यंजनं कशी? व्यंजने 34 कशी भरवायची बघा. हे 25 स्पर्शीय व्यंजने प्लस 4, हे बघा इथं हे 4 अर्धस्वर, 25 स्पर्शीय व्यंजने, 4 अर्धस्वर, 3 उष्मे. 25 स्पर्शीय व्यंजने, 4 अर्धस्वर, 3 उष्मे. किती झाले? 25 आणि 4 29. 29 आणि 3 किती झाले? 25 आणि 4 29 प्लस 3 किती झाले? 30, 31, 32. उरले 2. एक ह महाप्राण आणि एक ळ हा काय? स्वतंत्र वर्ण. बघा, 3 आणि 2 5, 5 आणि 25 30 आणि 4 34. म्हणून अशा प्रकारे मराठीत किती व्यंजन आहेत? 34 व्यंजन आहेत. 34 व्यंजन आहेत. आणि ही विशेष संयुक्त व्यंजने ही वेगळी आहेत. क्ष आणि न्य ही वेगळी आहेत. बघा, पुन्हा एकदा लक्ष द्या, टॉप टू बॉटम. पुन्हा स्लाइड एक्सप्लेन करतो. क पासून आपण व्यंजन बघितली. क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ आणि क्ष, न्य. तर ही याच्यावरची जी व्यंजने आहेत ही सगळ्यांचं वर्गीकरण करता येतं. कसं वर्गीकरण करतात? क चा वर्ग हा च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग, प चा वर्ग. म्हणून यांना सगळ्यांना म्हणतात वर्गीय व्यंजने. यांना काय म्हणतात? वर्गीय व्यंजने. त्यांची संख्या किती आहेत? 25. वर्गीय व्यंजने किंवा स्पर्शीय व्यंजने. त्याच्यानंतर अर्धस्वर. अर्धस्वर कोणते? सॉरी, य, र, ल, व यांना काय म्हणतात? अर्धस्वर म्हणतात. किती आहेत अर्धस्वर मराठी भाषेत? 4 अर्धस्वर आहे. त्यापैकी र हा जो वर्ण आहे यास कंपित वर्ण म्हणतात. खूप महत्वाचा प्रश्न आहे. र याला काय म्हणतात? कंपित वर्ण असे म्हणतात. इथं मध्ये लिहून ठेवतो बघा, थोड्या वेगळ्या पेनाने लिहितो म्हणजे तुम्हाला त्यांचं वैशिष्ट्य जाणवेल. र हा जो आहे हा काय आहे? कंपित वर्ण आहे. त्यानंतर पुढे बघा, श, श, स ही उष्मे आहेत. उष्म हवा बाहेर सोडली जाते. त्यानंतर ह ला काय? ह च्या उच्चाराच्या वेळेस खूप सारी हवा ही मुखावाटे बाहेर सोडली जाते, म्हणून त्याला म्हणतात महाप्राण. ह देखील हा महत्वाचा आहे. महाप्राण वर्ण म्हणतात. कोणता आहे? ह. त्यानंतर बघा, पुढचा वर्ण आहे ळ. ळ वर्ण आहे. ळला द्राविडियन वर्ण म्हणतात किंवा स्वतंत्र वर्ण म्हणतात. आणखी एक वैशिष्ट्य मगाशी सांगायचं राहिलं, आता रिव्हिजनच्या वेळेस सांगतो. ळ या वर्णापासून सुरू होणारा एकही शब्द मराठी भाषेत नाही. बघा, ळ या वर्णापासून सुरू होणारा एकही शब्द मराठी भाषेत नाही. तुम्ही म्हणशाल मग सर बाळ हा शब्द काय आहे? मी सुरू होणारा म्हणलं, बाळ काय आहे? नंतर येतो. त्यामुळे र या वर्णापासून एकही सुरू होणारा शब्द नाही. लक्षात ठेवा, तिन्ही वर्ण महत्वाचे आहे. र कंपित वर्ण, ह महाप्राण, त्यानंतर ळ स्वतंत्र वर्ण किंवा द्राविडियन वर्ण. या सगळ्यांची आपण बेरीज केली. इथं बेरीज केली बघा.
व्यंजन 25 स्पर्शीय वर्गीय व्यंजने प्लस 4 अर्धस्वर, 3 उष्मे, 1 महाप्राण आणि 1 स्वतंत्र वर्ण असे एकूण किती व्यंजन झालीत? 34 व्यंजन झालीत. बघा वर्णमालेत अशी 34 व्यंजन आहेत. त्याच्यानंतर विशेष संयुक्त व्यंजनांबद्दल बघितलं. किती आहेत विशेष संयुक्त व्यंजन? 2, क्ष आणि ज्ञ. आणखी तुम्हाला सांगायचं मित्रांनो, तर याचं डिस्क्रिप्शन चार्ट स्वरूपात, पाय चार्ट स्वरूपात हे तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये मी देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त वर्णमालेची तोंड ओळख आजच्या लेक्चरमध्ये शिकतायत. पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला सगळं बेसिक सांगणार. सजातीय स्वर, विजातीय स्वर, डिटेलमध्ये स्वर, स्वरादी, रस्व, दीर्घ, सिद्ध, साधित सगळं आपण बघणार आहोत. आजच्या लेक्चरला फक्त वर्णमालेची तोंड ओळख आपण बघत आहोत मित्रांनो. त्यात आपण मागं बघितलं स्वर बघितले, स्वरादी बघितले. किती बघितले? बघा आता सगळं इथं डिटेलमध्ये मी परत लिहून देतो. लक्ष द्या. पुन्हा स्वर आपण बघितले. मी त्याच्यात तुम्हाला सांगितलं, व्यवस्थित लिहितो म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला सोपं जाईल. स्वर आपण बघितले. किती बघितले स्वर? मी तुम्हाला सांगितलं 10 लक्षात ठेवायला सोपे आणि 4 जरा अवघड असे किती बघितले? 14 बघितले. किती स्वर बघितले? 14. त्यानंतर स्वरादी बघितले. स्वरादी कोणते? अम आणि आहा. त्यांना काय म्हणतात? अनुस्वार आणि विसर्ग. 1 अधिक 1 किती झाले? 2 स्वरादी झाले. त्यानंतर व्यंजन बघितले मित्रांनो. आपण व्यंजनांसाठी मागची पूर्ण स्लाइड भरली गेली, आता चुकू नका. किती बघितले व्यंजन? टोटल 34. त्यांचं तुम्हाला बायफर्गेशनही सांगितलं, विश्लेषणही सांगितलं. 25 स्पर्शीय, 25 वर्गीय, महाप्राण 1, उष्मे किती, अर्धस्वर 4, कसं काय सगळं तुम्हाला बेसिक सांगितलं. स्वर बघितले 14, स्वरादी बघितले 2 आणि व्यंजन बघितले 34. काय राहिलं आता? विशेष संयुक्त व्यंजने. काय राहिली? विशेष संयुक्त व्यंजने. ती किती बघितली? ती देखील बघितली 2. बघा टोटल किती झाली आता? 14 आणि 2, 34 आणि 2 करा. टोटल किती होते? 52 होते का टोटल? नक्कीच व्हायला पाहिजे 52. 34 आणि 4 38 आणि 14 52. अशा प्रकारे किती बघितली? 52 बघितली. मूळ वर्णमाला किती याची होती? 48 वर्णांची. आत्ताची किती आहे? 52 याची वर्ण आहेत. मग कशी झाली? बघा 48 वर्णांची मूळ वर्णमाला, त्यामध्ये ऍड काय झालं? 48 वर्णांमध्ये नंतर ऍड झाला विशेष संयुक्त व्यंजन क्ष, विशेष संयुक्त व्यंजन न, ज्ञ म्हणा किंवा न्य म्हणा. त्याच्यानंतर झालं ॲ आणि ऑ ऍड झालं मित्रांनो. ॲ आणि ऑ ऍड. टोटल किती झाले मग? 52 झाले. बघा 52 वर्ण. यातले ॲ आणि ऑ जे आहेत ना, यांना आदंत असे म्हणतात. काय म्हणतात? आदंत. का म्हणतात? कारण की हे दत्तक घेतलेले आहेत, मूळचे मराठीचे नाहीत. काय नाहीत? ॲ आणि ऑ हे मूळचे मराठीचे नाहीत, ते काय आहेत? दत्तक घेतलेले आहेत. कोणाकडून दत्तक घेतले? इंग्रजी भाषेकडून. इंग्रजी भाषेकडून ते दत्तक घेतलेले आहेत. ॲ आणि ऑ हे वर्ण. बघा 48 वर्ण, त्याच्यानंतर ॲ आणि ऑ. ॲ आणि ऑ हे काय आहेत? इंग्रजीतून मराठीत आलेले 2 स्वर आहेत. ॲ आणि ऑ इंग्रजीतून मराठीत आलेले 2 स्वर आहेत. कोणी आणून दिले? बघा त्यांचं नाव आहे, लक्षात घ्या. एकदा क्वेश्चन येऊन गेलेला आहे क्लर्कच्या एक्झामसाठी. अरविंद मंगरुळकर. अरविंद मंगरुळकर. व्यवस्थित नाव लिहितो, 1 मिनिट. अरविंद मंगरुळकर यांनी काय केलं? ॲ आणि ऑ ही काय 2 स्वर इंग्रजी भाषेकडून दत्तक घेतली आणि मराठीत ऍड केली. ती मूळची नाहीत म्हणून क्वेश्चन असा येऊ शकतो, आदंत खालीलपैकी कोणते? तर त्याचं उत्तर लिहायचं ॲ आणि ऑ. अशा प्रकारे मी तुम्हाला 52 वर्णमालेतील घटक देखील समजून सांगितले. पारंपरिक आणि आधुनिक वर्णमाला म्हणजे काय हे देखील सांगितलं. मुळाक्षरे आपण बघितली. मुळाक्षरे, अक्षरमाला, वर्णमाला. बघा इथं नवीन स्लाइडवर बघू आपण. मुळाक्षरे, अक्षरमाला, वर्णमाला. या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं मित्रांनो?
वर्णमालेचा स्टार्टिंगचा इतिहास बघितला, वर्णमालेची बेसिक माहिती वगैरे बघितली. त्यानंतर वर्णमालेतील स्वर, स्वरादी, व्यंजन यांच्या संबंधी माहिती, बेसिक तोंड ओळख बघितली. स्वर कशाला म्हणतात, स्वरादी कशाला म्हणतात, व्यंजने कशाला म्हणतात, आणि आणखी एक राहिलं इथे लिहितो मी, विशेष संयुक्त व्यंजने यांबद्दल बघितलं. एकूण वर्णमालेत वर्ण किती वगैरे सगळं बघितलं मित्रांनो. हे जे लेक्चर होतं हे प्रस्तावना पर लेक्चर होतं. यामध्ये तुम्हाला वर्णमालेची फक्त तोंड ओळख, 12 खडी, 14 खडी, 16 खडी हे म्हणजे काय, क ख ग घ हे म्हणजे काय हे बघायचं होतं. ते आपण आजच्या लेक्चरला बघितलं. हे आजचं प्रस्तावना पर लेक्चर आहे. वर्णमालेचा दुसरा भाग देखील अपलोड होणार आहे आपल्या चॅनलला. त्या वर्णमालेच्या दुसऱ्या भागात काय काय असणार आहे, डिटेल स्वर आणि स्वरादी, स्वर स्वरादी डिटेलमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने, व्यंजनांचे प्रकार, वर्गीय व्यंजने, सिद्ध स्वर, साधित स्वर, त्यानंतर सजातीय, विजातीय, रस्व, दीर्घ, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. हे प्रस्तावना पर लेक्चर होतं आजचं. सिद्ध स्वर, साधित स्वर, स्वरादी, व्यंजनांची उच्चारस्थानं, वर्णमालेंची उच्चारस्थानं, शब्दांची फोड, ह्या सगळ्या गोष्टी आपण अजून वर्णमालेत बघणार आहोत. अजून परफेक्टली वर्णमालेत सुरुवात झालेली नाही. ह्या आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त बेसिक आणि बेसिक गोष्टी बघितल्या. तर आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल, आणखी एक गोष्ट एंडिंग कॅप्शन सांगण्याआधी, यानंतरचं जे लेक्चर असेल या चार्ट स्वरूपात वर्णमाला लक्षात ठेवायला कशी बेस्ट राहील ते मी तुम्हाला देतो. त्यात सगळं बेसिक देईल. उच्चार स्थानानुसार वर्गीकरण बघू आपण, उच्चारानुसार आणि स्वरूपानुसार देखील वर्गीकरण बघू मित्रांनो. उच्चार आणि स्वरूपानुसार वर्गीकरण बघू यानंतरच्या लेक्चरमध्ये. आत्ताच्या स्लाइडमध्ये जर तुम्हाला काही गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या असतील, कंटेंट महत्त्वाचा वाटला असेल, तर लेक्चरला लाईक करायला विसरू नका. इथून पुढचे जे लेक्चर आहेत तुम्हाला ती तुमच्या होम पेजवर दिसण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन आहे तिथे नोटिफाय मी करा, म्हणजे ज्या क्षणी लेक्चर अपलोड होईल त्या क्षणी तुम्हाला यूट्यूबचं नोटिफिकेशन पडून जाईल. कंटेंट महत्त्वाचा वाटला तर लाईक करा. यानंतर संपूर्ण मराठी व्याकरण आपण चॅनलवरच अपलोड करणार आहोत. सर्व लेक्चर सखोल विश्लेषणासह चॅनलवर तुम्हाला अपलोड होतील. त्यानंतर जेव्हा सर्व लेक्चर अपलोड होतील त्यानंतर प्रश्न हे तुम्हाला PDF स्वरूपात देण्यात येईल. त्या प्रश्नसंचाचं विश्लेषण देखील अपलोड होईल. जशा जशा पेपर जवळ येतील, पोलीस भरती असो, सरळ सेवा असो किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, या स्पर्धा परीक्षांचं फास्ट ट्रॅक लेक्चर संपूर्ण मराठी व्याकरण एका दिवसात 6 तासात अशा प्रकारे आपण ह्याच चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब राहू द्या. लेक्चरला सुद्धा लाईक करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलला PDF स्वरूपात जॉईन होण्यासाठी लिंक देखील आहे. व्हॉट्सॲप चॅट ग्रुप देखील आहे, तिथे तुम्हाला अपडेट मिळतील. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही लेक्चरच्या शेवटपर्यंत आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. आनंदी रहा, अभ्यास करत रहा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू.